गुरुचरित्रातील ही कथा दुर्लक्षून पुढे जाणे म्हणजे साक्षात दत्तगुरूंच्या कृपेची एक सर्वात मोठी संधी गमावण्यासारखी आहे. कारण या कथेमध्ये अशी दिव्य शक्ती आहे की ती जर शांत श्रद्धेच्या मनाने ऐकली तर दत्तगुरू आपल्या भक्तांचे रक्षण करतात आणि वाईट विचार करणाऱ्यांपासून त्यांना दूर ठेवतात असे मानले जाते. ही कथा मन लावून श्रवण केली तर कितीही मोठे रोग, अडचणी, शत्रू, दुःख किंवा दारिद्र्य असो, त्यांना सामोरे जाण्याची शक्ती भक्ताला मिळते. म्हणून ही कथा कधीही दुर्लक्षित करू नका. ही कथा शेवटपर्यंत ऐकल्यावर मनाला एक वेगळी शांतता लाभते आणि आपल्या कठीण परिस्थितीतही दत्तगुरूंचा आशीर्वाद आपल्यासोबत असल्याची जाणीव होते. म्हणूनच ही कथा अर्धवट सोडू नका, कारण तिचा पूर्ण अर्थ आणि फल शेवटपर्यंत ऐकल्यावरच समजते. दत्तगुरूंची कृपा आणि आशीर्वाद मिळावा म्हणून प्रेमाने त्यांच्या नावाचा जप करा आणि ही पवित्र व प्रेरणादायी कथा इतर भक्तांपर्यंतही नक्की पोहोचवा. हे दत्तगुरू परमेश्वरा, ही कथा श्रद्धेने ऐकणाऱ्या त्या प्रत्येक भक्ताच्या जीवनात सर्वात मोठी त्यांची इच्छा असेल ती पूर्ण करा, असा आशीर्वाद मागून आपण या कथेला सुरुवात करीत आहोत. एका छोट्या गावात माधव नावाचा एक साधा प्रामाणिक माणूस राहत होता. ना मोठं घर ना मोठी शेती, पण मन मात्र स्वच्छ. पण काही दिवसापासून त्याच्या आयुष्यावर जणू संकटाची सावली पडली होती. आई गंभीर आजारी होती, औषधासाठी पैसे नव्हते. शेतात पाऊस चुकीच्या वेळी पडायचा आणि पीक नष्ट होऊ लागले. घरात कर्जदार दररोज येऊन धमक्या देऊ लागले. लहान मुलाच्या डोळ्यात भूक होती. त्या रात्री माधव खूप खचला होता. बाहेर वारा जोरजोरात वाहत होता. आकाशही ढगांनी भरलं होतं. घरात मंद दिवा लुकलुकत होता. तो देवासमोर बसला. त्याच्या डोळ्यामध्ये अश्रू होते. देव, मी कुणाचं वाईट केलं नाही, मग माझ्याच वाट्याला एवढं मोठं दुःख का? उत्तर नव्हतं. होती ती फक्त शांतता, आशेची ठिणगी. अश्रूंनी धुसर झालेल्या नजरेत त्याला एक घराच्या कोपऱ्यात एक जुनी पोथी दिसली. ती होती गुरुचरित्र. त्याने ती उचलली. मनात काही विशेष अपेक्षा नव्हती, पण पहिल्याच पानावर त्याला एक ओळ वाचायला मिळाली. गुरुकृपा असता काय उणे. त्या शब्दांनी त्याच्या अंतःकरणात जणू प्रकाश पाडला. तो स्वतःशी म्हणाला, कदाचित ही शिक्षा नाही, परीक्षा आहे. त्या दिवसापासून त्याने एक निर्णय घेतला, तक्रार थांबवायची, नाम सुरू ठेवायचं. परिस्थिती लगेच बदलली नाही. आई अजून आजारी होती. कर्ज तसंच होतं, पण माधव बदलू लागला. तो रोज सकाळी आईची सेवा करू लागला. गावातल्या वृद्धांना मदत करू लागला. त्यांच्याकडे काही नव्हतं, त्यांनी शक्य ती मदत करू लागला. रात्री तो शांत बसून गुरुचरित्र वाचत असे. त्याला जाणवलं, देवाला मोठ्या पूजा नकोत, त्यांना प्रेमाने घेतलेले नाम हवं आहे. गावात रघुनाथ नावाचा एक श्रीमंत पण कठोर मनाचा माणूस होता. तो लोकांना कर्ज देऊन त्यांची जमीन हिसकावत असे. माधवही त्यांच्या कर्जात अडकलेला होता. रघुनाथ म्हणायचा, जमीन माझ्या नावावर कर, नाही तर बघ. माधव घाबरायचा, पण यावेळी तो मागे हटला नाही. तो शांतपणे म्हणाला, मी अन्याय करणार नाही. काही दिवसांनी गावात चर्चा सुरू झाली. रघुनाथच्या व्यवहारांची चौकशी सुरू झाली होती. त्याच्या फसवणुकीचे प्रकरण उघडकीस आली. लोक म्हणू लागले, देवाचा न्याय आहे हा. माधव मात्र म्हणाला, देव शिक्षा देत नाही, कर्म देतं. त्याच्या मनात आता भीती नव्हती, फक्त शांत विश्वास होता. एका सकाळी आई म्हणाली, काल रात्री मला स्वप्नात केशरी वस्त्रातील तेजस्वी पुरुष दिसले. त्यांनी माझ्या डोक्यावर हात ठेवून सांगितलं, घाबरू नकोस. त्या दिवसापासून तिची तब्येत सुधारू लागली. माधवच्या डोळ्यात कृतज्ञतेचे अश्रू आले. हळूहळू लोक माधवकडे येऊ लागले. एकाने विचारलं, माझे शत्रू संपावेत यासाठी काय करू? माधव म्हणाला, तू स्वतः चांगला हो, शत्रू आपोआप कमी होतात. एक स्त्री म्हणाली, माझं दुःख कधी जाईल?
तो म्हणाला, जेव्हा तू दुसऱ्याच्या दुःखात उभी राहशील, लोकांना जाणवलं हा माणूस वेगळा आहे. एका रात्री माधवला स्वप्न पडलं. तेजस्वी प्रकाश आणि गंभीर शांत आवाज. मोठे यज्ञ मला नकोत, मोठी आरती नको. स्वार्थरहित सेवा आणि श्रद्धेने घेतलेले नाम मला सर्वात अधिक प्रिय आहे. माधव जागा झाला तेव्हा त्याच्या चेहऱ्यावर समाधान होते. काही वर्षांनी लोक म्हणू लागले, माधव संत झाला. तो हसायचा आणि म्हणायचा, मी संत नाही, मी फक्त संकटात देवावर रागवलो नाही. भक्तांनो, या कथेत चमत्कार आहे, पण तो आकाशातून पडलेला नाही, तो मन बदलल्याचा आहे. जर या कथेत तुमच्या मनाला स्पर्श केला असेल तर प्रेमाने म्हणा, श्री गुरुदेव दत्त. आणि लक्षात ठेवा, देव आपल्याला तोडण्यासाठी संकट देत नाही, तो आपल्याला घडवण्यासाठी परीक्षा देत असतो आणि आपली परीक्षा घेत असतो. तर तुम्हाला ही कथा कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. कथा आवडली असेल तर कथेसाठी एक लाईक नक्की करा. स्वामी तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करोत हीच महाराजांच्या चरणी प्रार्थना. श्री स्वामी समर्थ.